रत्नागिरीच्या घनदाट जंगलातून जाणारा तो रस्ता रात्रीच्या वेळी अधिकच भयानक वाटत होता. आकाशात ढग जमा झाले होते आणि अधूनमधून विजांचा कडकडाट शांतता भंग करत होता. समीर आपली कार सावधपणे चालवत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी सायली आणि मित्र रोहन व त्याची मैत्रीण नेहा होती. चौघेही विकेंड साजरा करण्यासाठी एका जुन्या रिसॉर्टवर चालले होते. शनिवारची सकाळ तशी प्रसन्न होती. समीरने आपली पांढरी स्कॉर्पिओ आदल्या दिवशीच सर्व्हिसिंग करून तयार ठेवली होती. रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या एका हेरिटेज रिसॉर्टचं बुकिंग रोहनने ऑनलाईन करून ठेवलं होतं. अरे समीर, या रिसॉर्टचे फोटोज बघ, अगदी जुन्या काळच्या राजवाड्यासारखं फील आहे, असं म्हणत रोहनने सगळ्यांना तयार केलं होतं. सकाळी 6 वाजता मुंबई सोडल्यानंतर चौघांच्या गप्पांना उधाण आलं होतं. गाडीत जुनी गाणी वाजत होती. नेहाने घरून बनवून आणलेल्या सँडविचचा आस्वाद घेतला जात होता. खेड चिपळून मागे टाकून गाडी जेव्हा लांज्याच्या घाटात शिरली तेव्हा निसर्गाचं रूप बदललं. रस्ते वळणावळणाचे झाले आणि आजूबाजूला घनदाट झाडी दिसू लागली. समीर, गाडीचा स्पीड थोडा कमी कर, वळणं खूप डेंजर आहे तिथली. सायलीने सीटबेल्ट नीट करत सावध केलं. सायली तशी स्वभावाने थोडी भित्री, पण तिला निसर्गाची खूप आवड होती. दुपारचे 3 वाजले होते. ते मुख्य रस्त्याला वळसा मारून एका अंतर्गत रस्त्याला लागले होते. हा रस्ता डांबरी नसून लाल मातीचा आणि खडीचा होता. दोन्ही बाजूंना माडाची आणि आंब्याची झाडं इतकी दाट होती की सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. मध्येच एखादी जुनी पडकी विहीर किंवा चिरेबंदी घरांचे अवशेष दिसत होते. हा रस्ता बघून तर असं वाटतंय की आपण कोणत्या तरी वेगळ्याच जगात आलोय, नेहा खिडकीतून बाहेर बघत म्हणाली. मोबाईलकडे बघत तिने वैतागून सांगितलं, आणि इथे नेटवर्क टॉवर्स पण दिसत नाहीयेत, सिग्नल पूर्णपणे गेलंय. रोहनने मॅप तपासायचा प्रयत्न केला, पण इंटरनेट नसल्यामुळे गुगल मॅप्सचा निळा ठिपका एका जागीच थिजला होता. काही हरकत नाही, त्या रिसॉर्टच्या जाहिरातीत लिहिलं होतं की ते अगदी ऑफबीट लोकेशनवरती आहे. शांती हवी असेल तर इतकं लांब यावंच लागेल. रोहनने परिस्थिती सावरून नेण्याचा प्रयत्न केला. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतसं वातावरणातलं चैतन्य हरवून एक अनामिक शांतता पसरू लागली. पक्ष्यांचा चिवचिवाट थांबून रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले होते. मे महिना असूनही अवकाळी पावसाची लक्षणं दिसू लागली. अरे, हा पाऊस कुठून आला मध्येच, समीर पुटपुटला. त्याने वायपर्स सुरू केले. पावसाचा जोर इतका वाढला की पुढचं काहीच दिसेनासं झालं. हेडलाईट्सच्या प्रकाशात फक्त पावसाच्या धारा आणि समोरचा चिखलमय रस्ता दिसत होता. गाडी एका चढणीवर असताना अचानक इंजिनमधून एक मोठा कटकन आवाज झाला आणि धूर निघू लागला. समीरने ब्रेक दाबला. गाडी जागीच थांबली. शिट, गाडी कशी बंद पडली? समीरने स्टीअरिंगवर हात मारला. बाहेर पावसाचा हाहाकार सुरू झाला होता. विजा कडाडत होत्या आणि त्या प्रकाशात समोर जे दृश्य दिसलं ते बघून चौघांच्याही अंगावर काटा आला. रस्त्याच्या अगदी टोकाला झाडांच्या सावलीत एक अवाढव्य, काळपट पडलेला आणि जुनाट वाडा उभा होता. त्याच्या दर्शनी भागावर असलेल्या कोरीव कामामुळे तो कोणत्याही आधुनिक रिसॉर्टसारखा वाटत नव्हता, तर एखाद्या विसरलेल्या इतिहासाचे थडगे असल्यासारखा भासत होता. रोहन, हेच का ते रिसॉर्ट? सायलीचा आवाज भीतीने थरथरला. रोहनकडे उत्तर नव्हतं. तो वाडा दिसायला जितका भव्य होता तितकाच तो आतून काहीतरी अघोरी दडून बसला असावा असं वाटत होतं. पण त्या तुफान पावसात आणि निर्जन रानात त्या एका वाड्याशिवाय दुसरा कोणताही आसरा नव्हता. शेवटी नशिबाचा खेळ समजून त्यांनी त्या काळोखात पाऊल टाकायचं ठरवलं. पावसाचा जोर आता इतका वाढला होता की प्रत्येक थेंब जणू अंगावर सुरीसारखा टोचत होता. समीरने डॅशबोर्डमधून टॉर्च काढली आणि चौघेही गाडी बाहेर पडले. चिखलातून वाट काढत ते त्या अवाढव्य वाड्याच्या लाकडी दरवाजापाशी पोहोचले. वाड्याचा मुख्य दरवाजा सागवानी लाकडाचा बनलेला होता, ज्यावर पितळी साखळ्या आणि कोरीव काम केलेलं होतं. त्या कोरीव कामात विचित्र प्राण्यांच्या आकृत्या होत्या, ज्या विजांच्या प्रकाशात जिवंत वाटत होत्या. समीरने दरवाजावरची जड साखळी वाजवली.
त्याचा आवाज वाड्याच्या आतल्या पोकळीत घुमला. काही क्षण शांततेत गेले. फक्त पावसाचा आवाज आणि सायलीच्या धडधडणाऱ्या हृदयाचा ठोका ऐकू येत होता. अचानक दरवाजाचा कडा उघडला. एक जुनाट किर्र आवाज झाला आणि दरवाजा अर्धा उघडला गेला. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याच्या अंगावर जुनाट पांढरं धोतर आणि सदरा होता. हातात एक जुना पितळी कंदील होता, ज्याची ज्योत वाऱ्यामुळे थरथरत होती. कोण आहात तुम्ही? त्या वृद्धाचा आवाज एखाद्या कोरड्या विहिरीतून आल्यासारखा वाटला. त्याचे डोळे खोल गेले होते आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. काका, आम्ही पर्यटक आहोत. आमची गाडी खराब झाली आहे आणि रस्ता सापडत नाहीये. पाऊस थांबेपर्यंत आम्हाला इथे आसरा मिळेल का? समीरने अतिशय नम्रपणे विचारलं. वृद्धाने कंदील वर केला आणि एकेकाचा चेहरा न्याहाळला. त्याची नजर जेव्हा सायलीवर पडली तेव्हा तो क्षणभर थबकला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याचे संमिश्र भाव उमटले. या वेळेला इथं कोणाचंही येणं सुरक्षित नाही, पण या पावसाने तुम्हाला या दारात आणून सोडलंय हे तुमचं नशीब. या, आत या. त्याच्या या गूढ वाक्याने नेहा बावरली. तिने रोहनचा हात घट्ट धरला. ते चौघेही आतमध्ये आले. वाड्याचा दिवाणखाना खूप मोठा होता. छताला जुनी झुंबरं टांगलेली होती, ज्यावर आता काळ्या कोळिष्टकांचं जाळं पसरलं होतं. भिंतींवर लावलेली तैलचित्रे काळवंडली होती. तरीही त्यातील व्यक्तींचे डोळे जणू काही आगंतुकाचा मागोवा घेत असल्यासारखे वाटत होते. मी इथे एकटाच रखवालदार आहे. या वाड्याचे मालक आता इथे राहत नाहीत, तो वृद्ध म्हणाला. वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत. तिथे तुम्ही थांबू शकता. पण लक्षात ठेवा, रात्री 12च्या ठोक्याला वाड्याचे सर्व दरवाजे आतून बंद होतात. त्यानंतर कोणीही आपल्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. आणि जर तुम्हाला बाहेरून काही आवाज आले किंवा कोणी हाक मारली तर उत्तर द्यायचं नाही. पण काका, असं का? रोहनने थोडं हसत विचारलं. त्याला वाटलं हा म्हातारा फक्त त्यांना घाबरवतोय. वृद्धाने रोहनकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. काही प्रश्न न विचारलेलेच बरे. तुमची रात्र शांततेत घालवायची असेल तर माझे नियम पाळा. जेवण डायनिंग टेबलवर ठेवलंय, ते उरका आणि वर जा. जेवण करून चौघेही वरच्या मजल्यावर आले. समीर आणि सायली एका खोलीत, तर रोहन आणि नेहा दुसऱ्या खोलीत गेले. खोल्यांमध्ये जुने पलंग आणि जड पडदे होते. सायलीला त्या खोलीत शिरल्यापासूनच अस्वस्थ वाटत होते. तिला हवेत एक विशिष्ट वास येत होता, जुन्या अत्तराचा आणि जळलेल्या लाकडाचा. समीर, मला इथे अजिबात चांगलं वाटत नाहीये. आपण गाडीतच झोपलो असतो तर बरं झालं असतं, सायली कुजबुजली. अगं, एवढ्या पावसात बाहेर कसं जाणार? आणि तो म्हातारा फक्त आपल्याला घाबरवतोय, दुसरं काही नाही. तू झोपायचा प्रयत्न कर, समीर तिला शांत करत म्हणाला. रात्रीचे 11:15 झाले होते. बाहेर पावसाचा आवाज आता मंदावला होता. पण वाड्याच्या आत एक विचित्र शांतता पसरली होती. समीरला झोप लागली, पण सायलीचे डोळे छताकडे लागून होते. अचानक तिला छतावर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. जणू काही जड साखळ्या ओढत कोणीतरी फिरत होतं. तिने समीरला उठवण्याचा विचार केला, पण तिला तो वृद्धाचा नियम आठवला. कोणालाही उत्तर देऊ नका. तिने डोळे गच्च मिटून घेतले. पण त्याच वेळी खोलीच्या खिडकीवर कोणीतरी जोरात थाप मारली. खिडकी दुसऱ्या मजल्यावर होती. बाहेर कोणीही उभं राहणं शक्य नव्हतं. सायलीने हिंमत करून खिडकीकडे पाहिलं. विजांच्या प्रकाशात तिला खिडकीच्या काचेवर रक्तासारख्या लाल रंगाचा उमटलेला एक हाताचा पंजा दिसला आणि त्या पंजाच्या खाली शब्द उमटले, बळी हवा. सायलीच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडणार इतक्यात शेजारच्या खोलीतून नेहाच्या ओरडण्याचा भीषण आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. नियम आता तुटला होता. नेहाच्या किंकाळीने संपूर्ण वाड्याची शांतता एखाद्या काचेसारखी तडकली. समीर आणि सायली झटकन उठले. समीरने टॉर्च उचलली आणि ते धावत नेहाच्या खोलीकडे गेले. पण त्यांनी जेव्हा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो चक्क दगडी भिंतीसारखा घट्ट झाला होता. रोहन, नेहा, दरवाजा उघडा, समीर जोरात ओरडला.
आणि खांद्याने दरवाजाला धडका देऊ लागला. आतून फक्त नेहाच्या रडण्याचा आणि रोहनच्या ओरडण्याचा आवाज येत होता. समीर, वाचवा आम्हाला. हे हे काय आहे? रोहनचा आवाज भीतीने फाटला होता. अचानक तो जाड लाकडी दरवाजा आपोआप उघडला. समोरचं दृश्य बघून समीर आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीच्या मध्यभागी रोहन जमिनीवर पडला होता आणि त्याच्या अंगावर एक काळी आकृती बसली होती. ती दिसायला एखाद्या मानवी सांगाड्यासारखी होती, पण तिच्यावर लोंबकळणारी काळी कातडी आणि पांढरे फटक लांब केस जमिनीवर लोळत होते. सर्वात भयानक म्हणजे तिचे पाय गुडघ्यापासून मागच्या बाजूला वळलेले होते. नेहा कोपऱ्यात निपचित पडली होती. तिचे डोळे पांढरे झाले होते. समीरने टॉर्चचा प्रकाश त्या आकृतीवर टाकला. ती आकृती हळूहळू वळली. तिचा चेहरा तो चेहरा नव्हताच. फक्त रक्ताळलेला मांसल गोळा होता आणि त्यातून 2 जळजळीत पिवळे डोळे बाहेर येत होते. तिने एक अमानवीय किंकाळी मारली. एक असा आवाज जो कानाचे पडदे फाडेल इतका तीक्ष्ण होता. निघा इथून, समीर ओरडला. त्याने रोहनचा हात धरून त्याला खेचलं. चौघेही जीवाच्या आकांताने पायऱ्यांच्या दिशेने धावले. पण जेव्हा ते पायऱ्यांपाशी पोचले तेव्हा तिथे पायऱ्याच नव्हत्या. तिथे फक्त एक अथांग काळा कुट्ट डोह दिसत होता, ज्यातून हजारो मानवी हात वर येण्याचा प्रयत्न करत होते. आपण अडकलोय. हा वाडा आपल्याला बाहेर जाऊ देणार नाही, सायली रडत बोलली. वाड्याच्या भिंती आता जिवंत झाल्यासारख्या वाटू लागल्या. भिंतींवरचे प्लास्टर गळून पडत होते आणि त्यातून मांस आणि शिरा बाहेर येत होत्या. वाड्याच्या कोपऱ्यातून काळपट चिकट द्रव वाहू लागला होता, ज्याला सडलेल्या शवाचा उग्र वास येत होता. अचानक कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाकडून तो वृद्ध रखवालदार चालत येताना दिसला. पण आता त्याचा चेहरा शांत नव्हता. त्याच्या तोंडातून काळे किडे बाहेर पडत होते आणि त्याचे शरीर अधांतरी तरंगत होते. मी सांगितलं होतं ना, रात्री 12 नंतर बाहेर पडू नका, तो वृद्ध अट्टहास करत म्हणाला. या वाड्याला दर 100 वर्षांनी 4 बळी हवे असतात. तुम्ही नेमके त्याच रात्री आलात जेव्हा रक्ताची तहान सर्वात जास्त असते. त्या वृद्धाच्या मागे आता त्या उलट पावली असलेल्या बायांच्या अनेक सावल्या प्रकट झाल्या. त्यांच्या हातात जुनी गंजलेली शस्त्रे होती. रोहनच्या पायाला कशाने तरी ओढलं. त्याने खाली पाहिलं तर फरशीतून काही हडकुळे हात बाहेर आले होते, ज्यांनी त्याचे पाय घट्ट पकडले होते. समीर, काहीतरी कर, रोहन ओरडला. त्याचे पाय हळूहळू जमिनीच्या आत खेचले जात होते. समीरला आठवलं, त्याच्या खिशात एक माचीस होती आणि त्याने प्रवासासाठी सोबत आणलेली सॅनिटायझरची बाटली होती. त्याने पटकन सॅनिटायझर रोहनच्या पायाभोवती सांडलं आणि आग लावली. त्या अमानवी हातांनी चटके बसताच पकड सोडली. पळा, खिडकीतून उड्या मारूया, समीरने आरडाओरड केला. ते एका मोठ्या हॉलमध्ये शिरले. तिथे एक भव्य आरसा होता. त्या आरशात त्यांना स्वतःचे चेहरे दिसत नव्हते, तर त्यांची सडलेली प्रेते दिसत होती. अचानक सायलीला त्या आरशाच्या आत तो रखवालदार दिसला, जो प्रत्यक्षात त्यांच्या मागे उभा होता. समीर, हा माणूस जिवंत नाहीये. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसत नाहीये, सायलीने किंचाळून सांगितलं. त्याच क्षणी त्या वाड्याचं छत खाली कोसळू लागलं. लाकडी तुळ्या पडू लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात माखलेल्या त्या सावल्या आता त्यांच्या अगदी जवळ आल्या होत्या. नेहा अजूनही अर्धवट बेशुद्ध होती. समीरने तिला खांद्यावर घेतलं होतं. समोरच्या भिंतीवर असलेल्या एका जुन्या देवीच्या मूर्तीजवळ त्यांना थोडा प्रकाश दिसला. तिथे चला, त्या प्रकाशाकडे, समीर ओरडला. जसे ते मूर्तीजवळ पोचले तसा एक भीषण स्फोट झाला. कानठळ्या बसवणारा आवाज आणि सगळीकडे काळा धूर पसरला. समीरला जाणवलं की तो कुठेतरी खोल दरीत कोसळतोय. त्याच्या कानात त्या वृद्धाचे शेवटचे शब्द घुमले. पुढच्या वेळी येताना स्वतःची प्रेतं सोबत घेऊन या. जेव्हा सकाळी सूर्याची किरणं समीरच्या डोळ्यावर पडली तेव्हा त्याला जाग आली. तो चिखलात पडला होता. आजूबाजूला घनदाट जंगल होतं. सायली, रोहन आणि नेहा त्याच्या बाजूलाच बेशुद्ध पडले होते. समीरने पाहिलं, समोर तोच म्हातारा रखवालदार उभा होता, पण आता तो भीतीदायक दिसत नव्हता.
त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. घाबरू नका मुलांनो, तो वृद्ध धीरगंभीर आवाजात म्हणाला. तो वाडा आणि त्या सावल्या ते तुमचं मन पोखरत होते. तुम्ही आजच्या रात्रीचे बळी ठरणार होता, पण तुमच्यातील मैत्री आणि धैर्याने त्या शापाला हरवलंय. समीरने गोंधळून विचारलं, पण मग ते सगळं काय होतं? ती रक्त पिणारी आकृती आणि तो आरसा? वृद्धाने जमिनीकडे निर्देश केला. तिथे एक जुनी गंजलेली तांब्याची पेटी अर्धी जमिनीत गाडलेली होती. या जमिनीत कित्येक वर्षांपासून एक अतृप्त आत्मा अडकला होता, ज्याला केवळ दहशतीची भूक होती. तुम्ही जेव्हा त्या मूर्तीजवळ पोचलात तेव्हा तुमची शुद्ध भावना त्या अंधाराला छेदून गेली. आता हा भाग मुक्त झालाय. पहाटेची पहिली किरणं झाडांच्या फटीतून जमिनीवर आली आणि तो वृद्ध माणूस धोक्यात विरघळून गेला. जणू काही तो स्वतः या जागेचा रक्षक होता, जो कार्य पूर्ण झाल्यावर निघून गेला होता. रोहन आणि नेहा हळूहळू शुद्धीवर आले होते. काय झालं? आपण जिवंत आहोत? रोहनने डोकं धरत विचारलं. नेहा घाबरलेली होती, पण तिचे डोळे आता सामान्य झाले होते. तिच्या मनात त्या भीषण रात्रीच्या फक्त काही पुसट आठवणी उरल्या होत्या. समीरने पाहिले. त्यांची गाडी थोड्याच अंतरावर उभी होती. गाडीला एकही ओरखडा नव्हता. जणू काही रात्री जे घडलं ते केवळ एका सामूहिक भयावह स्वप्नाचा भाग होता. पण जेव्हा समीरने गाडीचं बोनेट उघडलं तेव्हा त्याला इंजिनवर एक वाळलेलं बेलपत्र दिसलं. जणू काही कोणीतरी त्यांचं रक्षण केलं होतं. चौघेही पटकन गाडीत बसले आणि त्यांनी परतीचा रस्ता धरला. हायवेवर पोचल्यावर सूर्याचा पूर्ण प्रकाश पसरला होता. वाटेत एका चहाच्या टपरीवर ते थांबले. समीर, आपण पुन्हा कधीच अशा ऑफबीट ठिकाणी जायचं नाही, रोहन चहाचा घोट घेत म्हणाला. चौघेही मनमोकळेपणाने हसले. तो हसण्याचा आवाज त्यांच्या मनातील भीतीचा शेवटचा अंशही पुसून टाकत होता. समीरने गाडीच्या मागच्या काचेतून मागे वळून पाहिलं. दूरवर पसरलेलं ते रान आता शांत आणि सुरक्षित वाटत होतं. त्या रात्रीने त्यांना मृत्यूच्या जवळ नेलं होतं, पण जीवनाचं मोलही शिकवलं होतं. त्या झपाटलेल्या रात्रीचा अंत एका नव्या तेजस्वी दिवसाने झाला होता.